17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सामूहिक महाराष्ट्र गीत गायन करण्यात येणार असून यावेळी जिल्ह्यातील 75,000 विद्यार्थी यावेळी सहभागी होणार आहेत। यामध्ये शहरातील 35,000 तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 40,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे, फक्त अकॅडमिक अभ्यासक्रमावर जोर देऊन 100% मार्क घेण्याची जी प्रवृत्ती चौकट चालली होती आणि त्याच्यातून जो सध्यातलं समाजातलं एक काही विदारक चित्र समोर येत होतं, त्यामुळे आपण जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक 10 सूत्र आपण तयार करून घेतले होते आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्या कार्यशाळा पण अटेंड केलेल्या होत्या। आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मुख्याध्यापकाची 3-3.5 तासांची कार्यशाळा घेतली होती आणि 10 मुद्दे जे आहेत सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं ज्याच्यावर जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, तर यामध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, IT क्षम विद्यार्थी घडवणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, नाविन्यपूर्ण किंवा कौशल्यपूर्ण शिक्षण प्रदान करणे, आनंददायी शिक्षण देणे, शिक्षकांचं नॉलेज अपडेशन करणे, असे 10 मुद्दे घेऊन आपण प्रत्येक शाळेमध्ये 1.5 वर्षापासून कार्यक्रम घेतोय आणि त्याचे चांगलं फलित समोर येत आहे। आता काही वर्तमानपत्रातून परवा एक सक्सेस स्टोरी आली होती। कुणी सायली नावाच्या मुलींचे आई वडील विभक्त झाले होते, एकत्र येत नव्हते, त्या मुलीला शाळेत पाठवत नव्हते। आमच्या संबंधित शिक्षकांनी त्यांच्या बैठका घेऊन ते विभक्त होणारं किंवा झालेलं कुटुंब एकत्र आणले आणि त्या मुलीला रेग्युलर शाळेमध्ये पाठवायला त्यांचं सुरू झालं आणि त्या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित करण्यामध्ये शिक्षकांनी प्रयत्न केला। अशा अनेक घटना घडत आहेत। आपण आमच्या कार्यशाळेमध्ये आपणच वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या अनेक बातम्या आपल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या आम्ही शिक्षकांना मुख्याध्यापकांना दाखवत असतो। जसं काही आता परवा 17 वर्षांच्या मुलींना मोबाईल दिला नाही किंवा मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून तिनं आईचं डोकं फोडलं, आईचा फोन केला। पुन्हा एका 16 वर्षाच्या मुलींना आत्महत्या केली मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून। वृद्धाश्रमामधली आई वडिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। लग्न झालेल्या कुटुंबाचं 40% कुटुंबाचं म्हणजे नवरा नवरीचं डिवोर्स हे 6 महिन्याच्या आत होते, हे सोशल नेटवर्किंग आणि रिसर्च सेंटरनी सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण विवाहपूर्व संवाद केंद्र जे आपण सुरू केलेलं आहे त्याचं एक ते कारण होतं आणि आपण प्रशासकीय जेवढे काही कामं आहेत, काही स्कीम्स आहेत, योजना आहेत, या सगळ्याच्या बरोबरीनं विद्यार्थी पुढे चांगला संस्कारक्षम होईल। देशभक्ती, मातृभक्ती, गुरुभक्ती याच्यासोबत आता आधुनिक पदार्थाच्या खाण्यामुळे अनेक मुलांचे आरोग्य खराब झालेले आहेत। देशभक्ती, मातृ पितृभक्ती फार हळूहळू लुप्त होत चाललेली आहे। फक्त DP ठेवण्यापुरतं आणि स्टेटस ठेवण्यापुरतं देशभक्ती दाखवून आपल्याला पुढे चालणार नाहीये। आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरापासून देशभक्ती, मातृ पितृभक्ती जागृत करणे। आपल्याकडच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेमध्येच यश बघितलं तर फार बोटावर बोजले इतकं आहे आणि मग आपल्याकडची मुलं जी आहेत ते ग्रॅज्युएट झाल्यावर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर MPSC UPSC ची तयारी करतात, त्याच्यामुळे यश मिळत नाही। त्यामुळे शाळेतूनच त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही आता सुरू केलेली आहे। त्याचं मार्गदर्शन आम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमातून सुरू केलेलं आहे। जे आधुनिक पदार्थ खाल्ल्यामुळं अनेक विद्यार्थ्याच्या पचन संस्था बिघडलेल्या आहेत आणि मागील काही दिवसातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या बघितल्या तर वय वर्ष 17 ते 20 मध्ये अनेक मुलाचे हार्ट अटॅकने मृत्यू व्हायला लागलेले आहेत आणि एकंदरीतच मैदानावरचे खेळ बंद झालेले आहेत आणि मोबाईलवरचे गेम मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेत। त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय। म्हणून आम्ही आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे हा सुद्धा एक उपक्रम त्याच्यामध्ये घेतोय आणि ह्या सगळ्यांचा एक परिपाक म्हणून आपण शाळा लेवलवर आपण आता परवा एकाच दिवशी पालक सभा घेतली आणि प्रत्येक शाळेमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस पालक सभा घेऊन सगळ्या पालकांना आम्ही याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की त्या दिवशी संपूर्ण जिल्हाभरामध्ये पालक वर्ग जमा झाला आणि जवळजवळ 80 लाख रुपयाचा निधी त्या एका दिवशी शाळेसाठी पालकांनी दिलेला आहे। आणखी माहिती भरण्याचं काम चालू आहे, फक्त आतापर्यंत 50% शाळेनेच माहिती भरलेली आहे।
तर कालची जी माहिती आहे ती 80 लाख रुपये पालकांनी शाळेसाठी वर्गणी दिलेली आहे. आणि पालकांना आम्ही सांगतोय की तुम्ही फक्त शिक्षकावर आणि शाळेवर विसंबून न राहता तुमच्या घरी सुद्धा मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवा. महिलांचा सन्मान, मुलींचा सन्मान, आरोग्य, स्पर्धा परीक्षा, आई वडिलाचं, देशभक्तीचं प्रेम, आदर, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी आम्ही आग्रह करतोय आणि आम्ही स्वतः त्यासाठी प्रयत्न करतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून देशभक्तीपर गीत जे आहेत, आपल्याकडे राष्ट्रगीत आणि राज्यगीत हे नेहमी होत असतं शाळेमध्ये. आणि शाळेतला तो एक प्रत्येक दिवशीच्या असेंब्लीचा तो एक अविभाज्य भाग आहे. पण तरी सुद्धा आपण एक त्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्वरूप देऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी आपला जो मराठवाडा मुक्ती दिन आहे, त्या दिवशी आपण 75,000 विद्यार्थ्यांचं एकत्रित सामूहिक राज्यगीत गायनाचा कार्यक्रम आपण नियोजन केलेला आहे. त्याचीच माहिती देण्यासाठी आज आपण आपणाला निमंत्रित केलं होतं.